नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. छाती आहे 40 इंच आणि कमर 33 इंच आहे. त्याच्या मापाने आपल्याला इथे मापे टाकून कटिंग करून घ्यायचं आहे. तर ब्लाऊज पीस पिकॉक कलरचा आहे. त्याच्यावरती ऑलरेडी स्लीव्जला वर्क केलेले आहे, एम्ब्रॉयडरी करून वर्क केलेले आहे आणि पाठीमागचा गळा आहे तो देखील अशा प्रकारे राऊंडमध्ये आहे वर्क केलेला. त्याच्या मापाने आपल्याला कटिंग करायचं आहे. तर पहिल्यांदा इथे मी अस्तर स्लीव्ज कटिंग करून घेते. अस्तर इथे मी 1 मीटर घेतलेले आहे. पहिल्यांदा अस्तर एक फोल्ड करून घेतला, त्याच्यानंतर अजून एकदा फोल्ड करून घेतला. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे मी खालच्या साईडला चॉक मारून घेते, कापड सरळ करून घ्यायचा. त्याच्यानंतर स्लीवचे माप टाकायचे. तर बाहीची पूर्ण उंची आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन येते मी 10.5 इंचावर माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घेतली. इथे 1 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि इथून आपल्याला खालच्या साईडला 4 इंचावर डाऊन करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे अशा प्रकारे सरळ रेष आखून घेतली. दंडगेर आहे 12 इंच. तर इथे मी 6 इंचावर माप टाकून घेतले, प्लस 1.5 इंच घ्यायचे मार्जिनचे. इथे मी स्लीव्ज आहे तशी कटिंग करून घेते. पुढे तुम्हाला दाखवते मापे टाकून कशी कटिंग करायची स्लीव्ज ते. खालच्या साईडवरून मी चॉक मारून घेतलेला होता, तो एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घेतला. आता इथे आपल्याला पाठीमागच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 10.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 15.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर इथे मी शोल्डर 6 इंचाची घेतलेली आहे. आणि मुंड्यासाठी 6.5 इंच घ्यायचे. इथे सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर 40चा चौथा 10 इंच प्लस 1.5 इंच घ्यायचे मार्जिनचे. इथे कमरेचे माप टाकायचे. कमर 33 इंच आहे, तर त्याचा चौथा 8.25 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. ही आपली मार्जिनची रेष आहे. मुंड्यासाठी 1 इंच घ्यायचे आणि गोलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे. इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि इथे गळ्याच्या साईडला 1.5 इंच डाऊन करून घ्यायचे, म्हणजे शोल्डर उतरत नाही. इथे मी गळा उंची 9.5 इंच घेतली आणि रुंदी 3.5 इंच. पण आपल्याला जे ब्लाऊज पीसवरती वर्क केलेले आहे त्याच्या मापानेच गळा बनवून घ्यायचा आहे. इथे मी टक्स रुंदी घेते. टक्स रुंदी 4 इंच घ्यायची आहे. टक्स रुंदी मी 5 इंच घेतली आणि उंची 4.5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. कटिंग करून घेते. याच्यानंतर आपल्याला पुढच्या साईडचे माप टाकून कटिंग करून घ्यायचं आहे. तर जो आपण हा पाठीमागचा भाग कटिंग करून घेत आहोत तो ठेवून घ्यायचा आणि चॉकने आकार काढून घ्यायचा साईडून. इथे कापड कमी जास्त आहे, तर इथे मी पुढे कापड थोडा ठेवून दिला आयहुकच्या पट्टीसाठी. आपण जसं मार्जिन ठेवतो त्याप्रमाणे इथे मी पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे. पिना लावून घ्यायच्या. इथे 1 इंचावर माप टाकून घेते. पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग 1 इंच जास्त असतो, तर इथे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथे मी चॉक मारून घेतला आणि इथून आपल्याला जे पाठीमागच्या भागाची कटिंग आहे त्याच्या मापाने चॉक मारून घ्यायचा आहे. जसा मुंड्याचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे आकार काढून घ्यायचा.
इथे मी पुढच्या साईडला जेवढ्या आपण आय हुकच्या पट्टीसाठी कापड शिलाईमध्ये घेतो त्याप्रमाणे इथे त्याच्या मापाने इथे मी एक्स्ट्रा कापड ठेवून दिलेले आहे. आता इथे आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर इथे शोल्डर 6 इंच घेतलेली होती. परत एकदा चेक करून घ्यायचे. इथे मी एक्स्ट्राचे कापड सोडलेले आहे. आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे पुढच्या भागाच्या माप गोलाई देण्यासाठी मुंड्याच्या साईडला, आणि इथे सरळ रेषा आखून घ्यायची. आणि जे आपण पाठीमागच्या भागासाठी मुंड्याच्या गोलाईला 1 इंच घेतलेले होते तेवढेच इथे देखील घ्यायचे. गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली होती. त्याच्यानंतर गळ्याच्या साईडला 5 इंच डाऊन करून घ्यायचे. पुढच्या गळ्याची उंची मी 6.5 इंच घेतली आणि रुंदी 2.5 इंच. जेवढी आपण वरच्या साईडला घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडला घेतली. इथे अशा प्रकारे गळ्याला गोलाकार देऊन घेतला. आता आपल्याला इथे टक्स पॉईंटचे माप टाकायचे. प्रिन्सेस कटची टक्स उंचीचे. तर छातीचा 10वा भाग घ्यायचा, चौथा भाग प्लस 1.5 इंच घ्यायचे. इथे मी 11.5 इंचावर माप टाकून घेतले आणि इथून 4 इंच घेतले. इथे आपल्याला छातीचा 10वा भाग काढून माप टाकून घ्यायचा आहे. जेवढे इथे मी वरच्या साईडला 4 इंच माप टाकून घेतले तेवढेच खालच्या साईडला सरळ घेतले आणि इथे सरळ रेषा आखून घ्यायची. आणि अशा प्रकारे इथे मी प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतला. आता आपल्याला इथे टक्स रुंदीचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 1.25 इंचावर माप टाकून घेतले आणि इथून आपल्याला वरच्या साईडला 2 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे इथे मी प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतला. इथून आपण जेवढे माप टाकून घेतलेले आहे तेवढे आपल्याला पुढच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे, कारण आपण जेवढी कटिंग करणार आहे टक्स रुंदी तेवढे कापड कमी पडेल. इथे मी वरच्या साईडला मुंड्याच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेतले आणि सरळ रेषा आखून घेतली. इथे पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा. त्याच्या मापाने आपल्याला इथे माप टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथे क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचे. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे, म्हणजे फिटिंग करतेवेळी पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग परफेक्ट येईल फिटिंग करतेवेळी. जसं आपण प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतलेला आहे त्याच्या मापाने आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. अशा प्रकारे इथे पुढचा भाग कटिंग करून घेतला. आता इथे मी स्लीवचे माप टाकून घेतले. इथे मी 9 इंचावर माप टाकून घेतले. पुढच्या साईडला 1.5 इंचाची मार्जिन आहे ते कमी पडते, तर इथे मी स्लीव्जला वरच्या साईडला आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर इथे मी कटिंग करून घेते. जे अस्तर हे कटिंग झालेले आहे ते पुढच्या साईडला ठेवून पिन लावून घेते. जेवढे आपले मार्जिनचे पुढच्या साईडला कापड कमी पडतो तेवढा वाढवून घ्यायचा. इथे मी 1.5 इंचावर वाढवून घेतलेले आहे. एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे. इथे मी स्लीव्जला पुढच्या भागासाठी आकार काढून घेतला. शिलाई करतेवेळी परत एकदा चेक करायचे आणि मग भाग पुढच्या साईडचा पार्ट आहे तो कटिंग करून घ्यायचा. आता इथे मी स्लीव्ज वर इथे ब्लाऊज पीस कटिंग करून घेते. जे आपण अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचे. तर मी ब्लाऊज पीस आहे तो उलट्या साईडून
फोल्ड करून घेतला आणि जी स्लीवची डिझाईन आहे ते बराबर ठेवून घ्यायची, मागे पुढे व्हायला नको त्याची काळजी घ्यायची. जिथे मी डिझाईनचे मध्ये काढून घेतलेला होतो तिथून फोल्ड करून घेतला बराबर. कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि वरच्या साईडला अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. इथे स्लीवचे कटिंग करून झालेले आहे. आता इथे मी पाठीमागचा भाग आहे तो कटिंग करून घेते अस्तरचा. गळ्याची देखील डिझाईन बराबर एकमेकावरती ठेवून घ्यायची व्यवस्थित. इथे मी पिन लावून घेते म्हणजे गळ्याची डिझाईन आहे ती इकडे तिकडे होणार नाही. शोल्डरमध्ये वरच्या साईडला अर्धा इंच कापड जाईल अशा पद्धतीने त्याच्या खालच्या साईडला डिझाईन आली पाहिजेत. म्हणजे जेव्हा आपण शोल्डर स्टिचिंग करतो त्यावेळी शिलाईमध्ये सुईमध्ये डिझाईन येणार नाही, त्याची काळजी घ्यायची. इथे मुंड्याच्या साईडला ब्लाऊज पीस आहे तो कमी पडत आहे अशा प्रकारे, पण काही हरकत नाही. शिलाईमध्ये आपण जे फिटिंगचे एक्स्ट्रा घेतलेले आहे ते आतमध्ये जाईल, बाहेरून दिसणार नाही फिटिंग केल्यानंतर. इथे मी पुढच्या साईडचा प्रिन्सेस कटचे भाग आहे ते दोन्ही पण ठेवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे 40 छातीचे कटिंग झालेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. इथे मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेले आहे, त्याच्यावरती अस्तर आणि ब्लाऊज पीसवरती उलट्या साईडून चॉक मारून घेते, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करतेवेळी पटकन समजते उलटी साईड कुठली आहे ती. इथे मी गळ्याचा आकार पहिल्यांदा आपण स्टिच करून घ्यायचा, त्याच्यानंतर उरलेले एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घ्यायचे.